भर दिवसा महिलांच्या गळ्यातील मंगलसूत्र चोरी करणाऱ्या परप्रांतीय अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडेविरोधी पथकाने अटक करून चेन चोरीचे 2 व वाहन चोरीचा 1 असे 3 गुन्हे उघडकीस आणले आहे। चिखली परिसरातील रस्त्याने पायी जाणाऱ्या एकट्या महिलांना पाहून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी होण्याच्या घटना 14 जुलै ते 16 जुलै रोजी घडल्या होत्या। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील दरोडाविरोधी पथकातील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, अधिकारी व अंमलदार यांनी चिखली पोलीस ठाणे हद्दीत 2 दिवसांमध्ये घडलेल्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ व आजूबाजूचे परिसरातील CCTV फुटेजची पाहणी करून संशयित इसमाचा येण्या व जाण्याचा मार्ग काढला असता सदर इसम हा चिखली परिसरात भर दिवसा एकटा गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आले। त्या अनुषंगाने कुद्दलवाडी व चिखली परिसरात वेगवेगळ्या पथके तयार करून संशयित इसमाचा 2 दिवस शोध घेत असताना दिनांक 16 जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस शिपाई समीर राजकर व आमिर कदम यांना एक इसम संशयितरित्या विना नंबर प्लेट मोटरसायकलवरून कुद्दलवाडी परिसरात येताना दिसला। त्याचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही चोरीची असल्याचे आढळून आले। आरोपीचे CCTV फुटेज पाहून त्याच्याकडे बारकाईने विचारपूस केली असता त्याने चिखली परिसरात चेन चोरी केल्याचे आढळून आले व पुढील चौकशीमध्ये त्याने चिखली पोलीस स्टेशनमधील गुन्हा रजिस्टर नंबर 404/2024 व 407/2024 केले असल्याचे निष्पन्न झाले। सदर आरोपी नामे मोनूकुमार ललन बिंद, वय 22, राहणार चिखली, मूळ राहणार गाजीपूर उत्तर प्रदेश, यास पुढील तपास कामी चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप दोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडाविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, आशिष बनकर, गणेश कोकणे, अमर कदम व समीर राजकर यांनी केली आहे।